कोरोना काळात गोरगरिबांना आधार देण्यासाठी सरकारनं शिवभोजन थाळी योजना सुरू केलेली होती, पण आता अनुदानाअभावी पुणे जिल्ह्यातल्या तब्बल 21 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे ही शिवभोजन थाळी केंद्र पुन्हा सुरू होणार का असा सवाल आता सर्वसामान्य विचारतायत। पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 40 शिवभोजन केंद्रांची संख्या 19 वर आली आहे। उर्वरित केंद्रांनाही गेल्या 5 महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे गरिबांना मिळणारी स्वस्तातली थाळी दुरापास्त होत चालल्याचं चित्र आहे। 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी भात, 1 वाटी वरण मिळतं। या शिवभोजन थाळीबद्दल जर सांगायचं गेलं तर एवढ्या परिसरात अशी शिवभोजन थाळी कुठे भेटत नाही। तुम्ही सुद्धा एकदा शिवभोजन थाळी जर आस्वाद घेतला तर तुम्हाला सुद्धा देखील कळेल की याची टेस्ट आपल्या घरच्या जेवणासारखी आहे। आम्ही आदिवासी भागातून येतो। इथं कोर्ट आहे, कचेरी आहे, मामदार कचेरी आहे। इकडे आमची कामं असतात, त्यासाठी आम्ही इथे येतो आणि जेवणाचं साधन आम्हाला एवढंच आहे, शिवभोजन थाळी। रुचकर जेवण आहे। कधीही कोणत्या प्रकारचा त्रास झालेला मला असं कोणत्याही गिरायकाने ओरड नाही। आमचे मुंबई पुणेवाले जरी आले ते सुद्धा आवडीने कधी कधी हॉटेलमध्ये न जेवता त्यांना असं वाटतं की इथली शिवभोजन थाळी एकदा तरी खाऊन जावी। 2020 साली मव या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती। शिवभोजन केंद्रांना राज्य सरकारकडून प्रति थाळी अनुदान दिलं जायचं। ग्रामीण भागात 25 रुपये आणि शहरी भागासाठी 40 रुपये अनुदान दिलं जायचं। गोरगरीब गरजूंना पोटाची खळगी भरण्यासाठी आधार बनलेली शिवभोजन थाळीचे अनेक केंद्र बंद पडली आहेत। तर आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या एकच केंद्र सुरू आहे, पण त्यातही अनेक अडचणी आहेत। गेल्या काही दिवसामध्ये सॉफ्टवेअरचा इश्यू असल्यामुळे, कारण हे जे शिवभोजनचे फोटो आहेत ते आम्हाला ऑनलाईन अपलोड करावं लागतात। तर सॉफ्टवेअरचा इश्यू असल्यामुळे गोरगरीब जनतेला आम्हाला शिवभोजन थाळी देण्यास थोडासा त्रास होत आहे। आमची एक शासनाला विनंती आहे की जो शहरी भागामध्ये थाळीला दर दिला जातो तोच आम्हालाही खेडेगावामध्ये दिला जावा। राज्य सरकारकडून अनुदान वेळेत मिळत नसल्यानं शिवभोजन केंद्र चालकांना केंद्र चालवणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। लोकशाही मराठीनं शिवभोजन थाळी केंद्रांच्या या अवस्थेवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेल्या शिवभोजन थाळी योजनेला शिंदे सरकार आल्यावर ब्रेक लागला होता। आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तरी गोरगरिबांचं जेवण बंद करू नये हीच माफक अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतायत। शिरूरहून साईदीप ढोबळे आणि कॅमेरामन योगेश गेळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।